नमस्कार. आज बनवणार आहोत आपण कुरकुरीत आलू वडी. मी पानं घेऊन स्वच्छ धुवून घेतले आणि वरून लाटून घेतले. हे बघा साहित्य त्याच्यासाठी. हे बघा मी लसूण घेतलेले, थोडंसं जिरं, थोडंसं हळद पावडर, थोडासा गरम मसाला आणि लाल मिरची पावडर आणि एव्हरेस्ट मसाला आणि थोडंसं आलंचं तुकडं घेतलं आहे. बघू शकता. आणि वरून मी मॅगी मसाला टाकणार आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, 1 ते 1.5 लिंबू टाकायचा आहे. बघू शकता. व्यवस्थित आपल्याला पिळून घ्यायचं आहे 1 ते 1.5 लिंबू. आणि हे जो मिश्रण आहे ना त्याला आपल्याला कुटून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मी बघा बारीक कुटून घेणार आहे. बघू शकता तुम्ही. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा कुटून घेतलेलं आहे मी व्यवस्थित. आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, आता चण्याचं पीठ टाकायचं आहे. मी मॅगी मसाला टाकून घेते आधी, नंतर आपल्याला चण्याचं पीठ टाकायचं आहे. बघा आता आपल्याला मी 3 वाटे असं चण्याचं पीठ, छोट्या छोट्या 3 वाट्या असं चण्याचं पीठ टाकून घेतलं आहे. बघू शकता. आणि स्वादानुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला भिजवायचं आहे. बघा थोडं थोडं पाणी टाकत व्यवस्थित आपल्याला पीठ भिजत जायचं आहे. खूपच सुंदर आणि टेस्टी आपल्या आलू वड्या होणार आहे. तुम्ही नक्की ट्राय करा एकदा तरी, कारण खूपच छान लागता. हे बघा व्यवस्थित आपल्याला मीडियम असं भिजून घ्यायचं आहे पीठ. बघू शकता तुम्ही. असं पीठ मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने आपल्याला भिजायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित मी 2-3 मिनटं पीठ भिजून घेतलेलं आहे. मिक्स करून घेतलं आहे. कोथिंबीर टाकून घेतली आहे धुवून आणि मिक्स करून घेतलं आहे. अशा पद्धतीने आपल्याला पानं ठेवून घ्यायचे. बघा मी उलटं पान ठेवलं आहे आणि थोडं हलकं हलकं आपल्याला पातळ पातळ ते पीठ असं सारण लावत जायचं आहे. बघू शकता तुम्ही. मला मोठे पानं भेटले नाही म्हणून मी छोटे छोटे पानं आणले. हे बघा व्यवस्थित बारीक बारीक आपल्याला लावायचं आहे. जास्त जाड आपल्याला लावायचं नाही आहे, कारण जास्त जाड लावल्याने कुरकुरीत बनत नाही. हे बघा व्यवस्थित अशाच पद्धतीने आपल्याला लावायचं आहे. हे बघा मी जास्त धुतल्यामुळे आणि छोटे पानामुळे तुटलेत ते पानं, स्वच्छ धुतल्यामुळे. पण आपल्याला काही हरकत नाही. मोठ्या पानांनी खूपच सुंदर रोल बनतो गोल गोल. पण मी तुमच्यासाठी खास व्हिडिओ आणला आहे म्हणून पूर्ण व्हिडिओ बघा, कारण छोट्या पानाचा. हे बघा असे व्यवस्थित आपल्याला पानं ठेवत जायचे आहेत उलटे ह्या बाजूला. म्हणजे आपल्याला गोल अशा आकारात पानं ठेवत जायचे, म्हणजे आपल्याला गोल अशी पूर्णी तयार करता येईल, रोल तयार करता येईल असा. हे बघा पातळच आपल्याला लावून घ्यायचं आहे. हे बघा असं पलटी केलं मी या बाजूने आणि तिथंही मी पीठ असं लावून घेते पातळ पातळ. ह्या बाजूनेही पलटी करायचं आहे आपल्याला, म्हणजे रोलसाठी तिथंही आपल्याला पीठ लावायचं आहे. हे बघा ह्या बाजूनेही आपल्याला पलटी करून पीठ लावायचं आहे. खूपच सोप्या अर्ध्या तासात तयार होणार आपले हे आलू वडी आहे. खूपच टेस्टी लागतात आणि कुरकुरीत होतात. हे बघा असं रोल आपल्याला बनवत जायचं आहे पीठ लावून लावून गोल असं. बघू शकता वरूनही मी पीठ लावलेलं आहे. बघा किती सुंदर असा आपला रोल तयार झाला आहे. आता आपण काय करणार आहोत, इडलीच्या भांड्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, खाली पाणी ठेवायचं आहे थोडंसं, 2-3 ग्लास. आणि वरती बघा असं झाकणला थोडंसं तेल लावून आपल्याला अशा पद्धतीने अशा गोल रोल ठेवत जायचं आहे. बघा मी असे 2-4 रोल बनवलेत. 2-4 मी रोल बनवलेत. बघू शकता तुम्ही. ह्या पानं पीठ पण आहे आपल्याकडं, पानं पण आहे. अशा पद्धतीने 3 मी इथं ठेवले. आता वरच्या बाजूला मी अजून 2 ठेवणार आहे. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला वरतीही झाकण लावून घ्यायचं आहे. खाली मी पाणी ठेवलं आहे. थोडंसं आपल्याला पाणी ठेवायचं आहे आणि याला 20 ते 30 मिनटं बारीक गॅसवर आपल्याला शिजवायला ठेवायचं आहे. हे बघा 20 ते 25 मिनटं मी ठेवलेत आणि काढून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित ताटामध्ये. हे बघा असं ताटामध्ये आपल्याला किती सुंदर दिसत आहे. बघू शकता किती मस्त वाफल्या गेलेत. हे 2 मी काढले आणि अजून आपल्याला 3 काढायचे आहेत. खूपच खायला सुंदर लागतात. मसाल्याच्या भाजीमध्येही टाकू शकतो. हे बघा किती सुंदर वाफल्या गेलेत.
आपल्याला याला थोडं थंड करायला ठेवायचं आहे. अगदी सुंदर अशा आपल्या आलू वड्या तयार झाल्या बघू शकता. आता थंड झालेले त्यांना आपण कटिंग करूया कटर मशीनने किंवा तुमच्याकडे जे असेल त्याच्याने आपण असे पीसेस तयार करून घ्यायचे आहेत. कट हे बघा असं कट करून घ्यायचं आहे. किती सुंदर असे कट करून झाले आहेत आपल्याला बघू शकता. असे आपल्याला छोटे छोटे कट करून घ्यायचे आहेत. आणि मी गरम करायला तेल ठेवले. जास्त तेल ठेवायचं नाही आणि थोडंसं जास्त गरमही नाही होऊ द्यायचं आहे. आपल्याला थोडं मीडियम गरम होऊ द्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला वड्या सोडत जायचं आहे बघू शकता. जास्त फास्ट गॅस नाही ठेवायचा आहे आपल्याला. किती सुंदर अशा आपल्या वड्या तयार झाल्या बघा. आता आपण पलटी करूया. अगदी सोप्या पद्धतीने अर्धा तास होणारी ही रेसिपी आहे. नक्की तुम्ही ही ट्राय करा. आणि हे बघा आपण सर्व करूया. झाले आहे बघा किती कुरकुरीत व्यवस्थित मी तळून घेतले आहे. आता मी एका प्लेटमध्ये काढते बघू शकता. खूपच सुंदर अशा आपल्या आलू वड्या तयार झाल्या बघू शकता कुरकुरीत. हे बघा अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला रेसिपी सांगितली आहे आणि अगदी कुरकुरीत झाल्या आहेत. मी तोडून दाखवते तुम्हाला वाटलंच तर. मला मिनी मिरच्याही तळून घेतलेल्या आहेत. आणि माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. हे बघा अशा पद्धतीने कुरकुरीत तयार झाले आहे. माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि शिकवण्याची पद्धत. नक्कीच कमेंट करा. धन्यवाद.